नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिशचा पेपर। मित्रांनो, हा पेपर TCSचा PYQ आहे आणि या पेपरचा उपयोग तुम्हाला धर्मादायुक्त परीक्षा असेल, भूमी अभिलेख अंतर्गत होणारी परीक्षा असेल, तलाठी भरती असेल, GMC अंतर्गत परीक्षा असतील किंवा इतर सरळ सेवा ज्याचा की TCSचा संबंध आहे, तर त्या अनुषंगाने हा पेपर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपला महत्त्वाची सूचना, आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, तुम्हाला जर जॉइन करायचा असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता। तसेच आपली इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि इंग्लिश ग्रामरची सुद्धा बॅच आहे। चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। मित्रांनो, सिनोनिम तुम्हाला फाइंड आउट करायचं समानार्थी वर्ड दिलेला आहे तुमच्याकडे निफ्टी। लक्षात घ्या मित्रांनो, TCSचा जो पॅटर्न आहे या पॅटर्न मध्ये जवळपास 8 ते 9 मार्काचे व्होकॅब्युलरी येतात, त्यामुळे महत्त्वाचे आहेत। ओके, बघा, निफ्टीसाठी 4 ऑप्शन आहेत। एक आहे डॉडी, दुसरा आहे डिस्प्लीजिंग, तिसरा आहे शॅबी आणि चौथा आहे स्टायलिश। तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे बघा आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 स्टायलिश। बघा, जो स्टायलिश राहतो, एखादा फॅशनेबल राहतो, त्याला निफ्टी असं म्हणायचं। फॅशनेबल आहे, जो स्टायलिश आहे तर त्याला निफ्टी असं म्हणायचं। एकदम नीटनेटका, एकदम चकचकीत असं आपण त्याला म्हणू शकतो, आकर्षक व्यक्तिमत्व, त्याला निफ्टी म्हणायचं। मग निफ्टीला समानार्थी शब्द झाला स्टायलिश। आता इतर शब्द बघा, या इतर शब्दांचा तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात। आता बघा, वर्ड आहे आपल्याकडे डॉडी। या डॉडीचा अर्थ होतो अनफॅशनेबल। बघा, अनफॅशनेबल म्हणजे एकदम विरुद्धार्थी। जर अँटोनिम विचारला असता तर डॉडी शब्द त्याला ॲक्युरेट बसला असता अँटोनिम म्हणून। ओके, मग अनफॅशनेबल म्हणलं तर डॉडी असं आपण म्हणू शकतो। दुसरा वर्ड आहे आपल्याकडे डिस्प्लीज। मित्रांनो, डिस्प्लीजचा अर्थ होतो नाखुश असणं, नाराज असणं। लिहून घ्या, डिस्प्लीज म्हणजे नाखुश असणं, नाराज असणं। तिसरा आहे शॅबी। आता शॅबी कशाबद्दल बोलतात तर एखादा पर्सन आहे, व्यक्ती आहे किंवा त्याचे क्लोथ्स आहेत, त्याचे कपडे आहेत, या पर्सन किंवा त्याच्या कपड्यावरती तुम्ही काहीतरी ओबडधोबड किंवा चांगलं नसणं तर त्याला आपण शॅबी क्लोथ्स असं म्हणतो। वेनळतपणा किंवा चांगले नसणं आपण त्याला म्हणतो। जीर्ण झालेले कपडे वगैरे असं आपण म्हणू शकतो, शॅबी क्लोथ्स। ओके, जुने झालेले। चला पुढे बघा, अँटोनिम फाइंड आउट करायचं आपल्याला। सेंटेन्स दिले, वेगळ्या पद्धतीने विचारलं बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स। बघा, अंडरलाइन वर्ड, this writer uses a lot of fallacious phrases in his writing. वर्ड दिला fallacious, याचा अँटोनिम बघा। पहिला इफेक्टिव्ह, सेकंड ॲप्रोप्रिएट, थर्ड ऑकवर्ड आणि चौथा आहे पर्टिनंट। तुम्हाला चेक करायचं तुमचा अभ्यास किती प्रमाणामध्ये आहे। तर मित्रांनो बघा, दिस रायटर युजेस अ लॉट ऑफ फेलिशियस फ्रेजेस इन हिज रायटिंग। फेलिशियसचा अर्थ होतो सुसंस्कृतपणाचं लिखाण त्याचं। मग हा जो रायटर आहे ना, काय वापर करायचा, सुसंस्कृतपणाच्या त्याच्या फ्रेजेस, शब्दसंग्रह वापरायचा। कशामध्ये? त्याच्या रायटिंगमध्ये तो त्याच्या सुसंस्कृतपणाचे फ्रेजेस, शब्द वापरायचा। मग फेलिशियस म्हणजे सुसंस्कृत, मग असंस्कृतसाठी शब्द येतो मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन नंबर 3, तो आहे ऑकवर्ड। ऑकवर्ड म्हणजे असंस्कृतपणानं, वेनळतपणानं वागणं आपण म्हणू शकतो। बाकीच्या ऑप्शनचा अर्थ बघा, इफेक्टिव्ह, इफेक्टिव्हचा अर्थ तो परिणामकारक। ॲप्रोप्रिएट, ॲप्रोप्रिएट म्हणतो ना, ॲप्रोप्रिएट म्हणजे तंतोतंत योग्य पद्धतीनं। पर्टिनंटचा अर्थ होतो संबंधित। पर्टिनंट म्हणजे एखाद्यानं लिखाण केले किंवा चर्चा चालू आहे तर त्याचं पर्टिनंट बोलणं आहे, संबंधित बोलणं आहे, इकडे तिकडे नाही तर पर्टिनंट बोलणं। ओके, चला पुढे जाऊया। फिल इन द ब्लँक्स आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। फिल इन द ब्लँक। ओके, बघा, when I dash dash the station, the train dash dash. When I dash dash the station, the train dash dash. ऑप्शन बघा काय काय बसतं। When I reach the station, the train leaves. मी जेव्हा स्टेशनला पोहोचतो तेव्हा ट्रेन निघते, असं काय येईल का? नाही। दुसरं बघा, When I reach the station, मी जेव्हा स्टेशनला पोहोचलो, आहे की नाही, the train had left. तेव्हा ट्रेन निघून गेलेली होती। येऊ शकतं मित्रांनो। महत्त्वाचं काय तर अशा प्रकारच्या ऑप्शनसाठी तुम्हाला टेन्स तुमचा पक्का असणं आवश्यक आहे। टेन्सचा व्हिडिओ आहे आपल्या याच्यामध्ये। ओके, बघून चला। When I reached the station, जेव्हा मी स्टेशनला पोहोचलो तेव्हा ट्रेन निघून गेलेली होती। मग ऑप्शन नंबर 2 बसू शकतं। ओके, आता तिसरं बघूया। When I reached the station, मी जेव्हा स्टेशनला पोहोचतो, the train leaves, ट्रेन निघते, जमतं का? नाही। When I reached the station, जेव्हा स्टेशनला पोहोचतो, the train had left, ट्रेन निघून गेलेली होती। आता इथे बघा ना, सिंपल प्रेझेंट सोबत पास्ट परफेक्ट येईल का? नाही। स्ट्रक्चर कसं असणार आहे? सिंपल प्रेझेंट सोबत काय येईल? पास्ट कंटिन्युअस येईल।
सिंपल प्रेझेंट सोबत पास्ट परफेक्ट येईल, आहे का नाही. मग पास्टच्या वाक्यामध्ये त्याला जोडून पास्टच आला पाहिजे. मग इथे दोन्ही पण बघायला बघा. वेन आय रीच द स्टेशन, वेन आय रीच द स्टेशन हे सिंपल पास्ट, त्याला जोडून वाक्य काय आले, द ट्रेन हॅड लेफ्ट. मित्रांनो बघा, LEAFE लिव्ह म्हणजे जाणे किंवा सोडणे. या लिव्हचा V2 आणि V3 येतो लेफ्ट, हे लेफ्टवाला, हे लेफ्ट म्हणजे डावं वगैरे काही नाही. या लेफ्टचा अर्थ होतो जाणं, ठीक आहे, नाही गेला असं आपण त्याला म्हणतो. जेव्हा मी स्टेशनला पोहोचलो तेव्हा ट्रेन निघून गेलेली होती. ओके, चला पुढे बघा. अँटोनिम शोधायचा आहे. वर्ड आहे बलिजरंट. 4 ऑप्शन येतं. पहिला आहे हॉस्टाईल, दुसरा कंटेन्शियस, तिसरा कोऑपरेटिव्ह, चौथा क्वारलसम. आता बलिजरंटचा अर्थ होतो भांडखोर प्रवृत्तीचा व्यक्ती, सतत भांडत असणारा, त्याला बलिजरंट असं आपण म्हणायचं. बलिजरंट भांडण करणारा, भांडखोर प्रवृत्तीचा. मग त्याला विरुद्धार्थी काय, तर बघा हॉस्टाईल येतं का, कंटेन्शियस येतं का, कोऑपरेटिव्ह येतं का, क्वारलसम येतं का. एक शब्द येतो जो आहे कोऑपरेटिव्ह. आता बघा ना, पहिल्या दुसऱ्या चौथ्याचा तुम्हाला अर्थ माहीत नव्हता, परंतु कोऑपरेटिव्हचा अर्थ कळतो लगेच. कोऑपरेटिव्ह म्हणजेच काय, एखाद्याला सहकार्य करणारा जो आहे त्याला कोऑपरेट करणं आपण म्हणतो. ओके, मग बलिजरंट म्हणजे भांडण करणारा छोट्या छोट्या मुद्द्यावर, आणि कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार्य करणारा. मग ऑप्शन नंबर 3 आलेला आहे. बाकीचे बघा लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. होस्टाईल म्हणजेच काय, तर विरोध करणं, दोन व्यक्तीमध्ये शत्रुत्व असणं, त्याला होस्टाईल म्हणूया. कंटेन्शियसचा अर्थ होतो वादग्रस्त असणं. कंटेन्शियस, कंटेंट, याला बघा ना CONTENT, कंटेंट रूट वर्ड. या कंटेंटचा अर्थ होतो वादाचा मुद्दा किंवा कळीचं कारण असं आपण म्हणू शकतो. क्वारलसम, इथे पण बघा क्वारल म्हणजे भांडण करणं आणि क्वारलसम म्हणजे भांडखोर प्रवृत्तीचा व्यक्ती. मग बलिजरंटला जर सिनोनिम विचारला असता तर क्वारलसम येऊ शकला असता, होस्टाईल येऊ शकला असता, कंटेन्शियस येऊ शकला असता. विचारला काय होता, अँटोनिम. ओके, पुढे बघा. इनकरेक्टली स्पेल्ड, स्पेलचे विचार आहेत ना, त्यामुळे बघा महत्वाचं. पॅरोशियल, पार्सिमोनियस, पेनियंट, पेडेस्ट्रियन. ओके, आता मित्रांनो बघा, ॲक्युरेट स्पेलिंग आहे तुमच्याकडे PAROCHIL पाहिजे. पॅरोशियल काय पाहिजे, पॅरोशियल ॲक्युरेट स्पेलिंग आहे त्याची. ओके, म्हणजे विचित्र वेगळ्या पद्धतीचं. पार्सिमोनियसचा अर्थ होतो मित्रांनो बघा लोभी प्रवृत्तीचा व्यक्ती. पार्सिमोनियस म्हणजे कोणतं, लोभी असणारा, ठीक आहे नाही, किंवा आपण म्हणूया स्वार्थी वगैरे त्या प्रकारचा. पेनिटंट, या पेनिटंटचा अर्थ होतो पश्चाताप करणारा. पेनिटंट म्हणजे पश्चाताप करणारा. आणि पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी लोक, जे रस्त्यावरून चालणार, फुटपाथच्या वगैरे बाजूने चालणार वगैरे, तर त्याला पेडेस्ट्रियन असं आपण त्याला म्हणू शकतो. हा रस्ता कुणांसाठी आहे, तर पेडेस्ट्रियन लोकांसाठी आहे या प्रकारचं. चला पुढे बघा. पंक्च्युएट द सेंटेन्स, करेक्टली पंक्च्युएट. पंक्च्युएट टॉपिक करा, 100% यावरती प्रश्न विचारतायत. यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू. यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू. यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू. आणि चौथं, यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू. ऑब्झर्व करा व्यवस्थितपणे काय त्याचा आन्सर असणार आहे. व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा. बघा पहिला जो आहे तो कट झाला, कशामुळे, इथे DON आहे, इथे ॲपोस्ट्रॉफी पाहिजे होता, डोंट. याला निगेशन फॉर्म म्हणतात. काय म्हणतात त्याला, निगेशन फॉर्म म्हणतात. मग डोंट पूर्ण असं वाक्य पाहिजे, तिथं DON ॲपोस्ट्रॉफी T पाहिजे, पहिल्या याच्यात नाही म्हणजे चुकलं. दुसरं म्हणायला, यू नो युअर फादर व्हेरी वेल, कॉमा डोंट यू. आता मित्रांनो हे निगेशन फॉर्म वापरलंय म्हणजे हा जो वाक्य आहे ते क्वेश्चन टॅगचं वाक्य. मग क्वेश्चन टॅगच्या वाक्यामध्ये क्वेश्चन दिलेला असतो. पूर्ण वाक्य तर बरोबर आहे पण क्वेश्चन मार्कच नाहीये म्हणजे चुकलंय. दुसरं पण, तिसरं बघा क्वेश्चन टॅगचं आहे पण कॉमा दिला नाही म्हणजे तिसरं चुकलं. चौथं बघा कॉमा पण दिलाय व्यवस्थितपणे आणि डोंट यू दिलाय आणि क्वेश्चन मार्क पण दिलाय म्हणजे ऑप्शन नंबर 4 ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, चला पुढे बघा. सिनोनिम विचारलाय. The nexus between the two gangs is known to everyone. The nexus between the two gangs is known to everyone. बघा नक्ससचा अर्थ होतो की दोन व्यक्तीमध्ये असणारा संबंध, नातं असावं म्हणून. दोन गँगमधलं जे संबंध होतं ते सर्वांच्या नोंद होतं, परिचयाचं होतं, माहितीचं होतं. मग नक्सससाठी सिनोनिम बघा, ॲफिनिटी, कन्फ्लिक्ट, रुडिमेंट, कनेक्शन. ओके, मग दोन व्यक्तीमध्ये असणारा संबंध, त्यांचं कनेक्शन म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. ओके, बघा ॲफिनिटी म्हणजे जवळीकता, प्रेमसंबंध असणं त्यांचे. कन्फ्लिक्टचा अर्थ काय होते, वाद असं आपण म्हणूया. रुडिमेंट म्हणजे अत्यावश्यक असं आपण त्याला, अनावश्यक असं आपण त्याला म्हणता येईल. ओके, पुढे बघा. सिनोनिम लॅगार्ड. मित्रांनो लॅगार्डसाठी 4 ऑप्शन आहेत. पहिला येतो आयडलर, दुसरा फास्ट, तिसरं पंक्च्युअल आणि चौथं प्रॉम्प्ट. ओके, आता बघा लॅगार्डचा अर्थ होतो आळशी,
किंवा मागे राहणार असं आपण त्याला म्हणू शकतो, लॅगार्ड. मग यासाठी समानार्थी शब्द शोधायचे तुम्हाला. तर फास्ट बघा वेगाने होतो, पंक्च्युअल तत्पर किंवा लगेच होतो, प्रॉम्प्ट म्हणजे सुद्धा तत्पर लगेच. उरला एकच आयडलर, तो त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, आळशी असणं, दोन्हीचे सेम. चला पुढे बघा, अँटोनिम विचारलाय. द फॅमिली वॉज इन अ स्टेट डॅश डॅश पेन्युरी. फॅमिली वॉज इन अ स्टेट डॅश डॅश पेन्युरी. मग पेन्युरी या शब्दाचा अँटोनिम. इनसफिशियन्सी, डर्थ, डेस्टिट्यूशन, ॲफ्लुअन्स. काय? इनसफिशियन्सी, डर्थ, डेस्टिट्यूशन, ॲफ्लुअन्स हे तुमच्याकडे आहे. आता बघा, द फॅमिली वॉज इन अ स्टेट ऑफ पेन्युरी. जी फॅमिली होतं ते कुटुंब होतं, कशामध्ये होतं? पेन्युरीमध्ये होतं. म्हणजे दुःखामध्ये होतं ते कुटुंब, जे होतं ते दुःखामध्ये होतं. पेन्युरी म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत होती असं आपण त्याला म्हणता येईल, पेन्युरी. मग आर्थिक परिस्थिती कमकुवत असणं, याच्या विरुद्धार्थी काय? त्याच्याकडे पैसा असणं, श्रीमंती असणं असं आपण म्हणतो. मग उरला ऑप्शन नंबर 4, ॲफ्लुअन्स. काय? ॲफ्लुअन्स, परभराट असणं, संपत्ती असणं. बघा, इनसफिशियन्स म्हणजे कमतरता असणं, डर्थचा अर्थ होतो तुटवडा असणं, डेस्टिनेशन म्हणजेच काय तर आपण म्हणू एखाद्याकडे कमी प्रमाणामध्ये असणं, आहे की नाही, म्हणजे त्याचा समानार्थी शब्द झाला पेन्युरीचा. आणि ॲफ्लुअन्स म्हणजेच काय तर मुबलक प्रमाणामध्ये संपत्ती असणं, धनधान्य असणं, याला ॲफ्लुअन्स म्हणतात. मग या पेन्युरीचा अँटोनिम विरुद्धार्थी झाला ॲफ्लुअन्स. ओके, ऑप्शन नंबर 4. चला पुढे बघा, अँटोनिम इरोड. 4 ऑप्शन आहेत, करोड, प्रिझर्व, डिटोरिएट, क्रम्बल. फोकॅबलरी जास्त मार्काला आहेत, 8 ते 9 मार्काला, त्यामुळे फोकॅबलरीला निग्लेक्ट करू नका. ओके, एक एक शब्द लिहून घ्या. इरोडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं झीज होणं, कमी करणं. मग त्यासाठी विरुद्धार्थी शब्द बघायचा तुम्हाला. बघा, बाकी शब्दांचे अर्थ नसेल माहिती, एक जरी माहिती आहे, प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे जतन करणे, टिकून ठेवणे. एरोड म्हणजे झीज होणं आणि एखादी गोष्ट टिकून ठेवणं. हे झाला ऑप्शन नंबर 2 त्याचा करेक्ट आन्सर. ओके, आता करोडचा सुद्धा ते होतो मित्रांनो. करोडचा अर्थ काय? समजा तुमच्याकडे मेटल आहे किंवा स्टोन आहे, दगड आहे तुमच्याकडे, तर ते पावसामुळे किंवा एखाद्या घटकामुळे ते झिजत राहतं, कमी कमी व्हायला जातं, त्याला करोड असं आपण म्हणू शकतो. डिटोरिएटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणं, नाश होणं, डिटोरिएट म्हणून. आणि क्रम्बल म्हणजे चुरगाळा करणं आपण असं आपण त्याला म्हणू शकतो, आहे की नाही. चला पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. आय डॅश जस्ट रीडिंग दिस बुक बाय द टाइम यू कम होम. फर्स्ट म्हणतो फिनिश, दुसरा म्हणतो विल हॅव फिनिश, थर्ड म्हणतो मस्ट हॅव फिनिश आणि चौथं म्हणतो फिनिश्ड. आता बघा, इथे बाय वापरलाय, महत्वाचा वर्ड आहे बाय. मग या बायवरून तुम्हाला काही लिंक वाटतं का? बघा, बायचा अर्थ होतो पर्यंत. मग पर्यंत सांगायले तर म्हणजेच तुमच्या इथे फ्युचरचे ॲक्शन असणार आहे तिथे. मग अनुषंगाने फ्युचरचे ॲक्शन कोणतं सांगतं बघा, तर ऑप्शन नंबर 2 सांगतं, विल हॅव फिनिश. बघा, आय विल हॅव फिनिश, सब्जेक्ट प्लस शाल विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट फ्युचर परफेक्टची रचना आहे. म्हणजे अशी घटना जी भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली असेल. इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल हॅव कम्प्लिटेड इन द फ्युचर. अशी घटना जी भविष्य काळात पूर्ण झालेली असेल हे सांगायचं. मग बघा, आय विल हॅव फिनिश्ड रीडिंग दिस बुक. मी हे पुस्तक वाचून झालेलं असेल बाय द टाइम यू कम होम. जेव्हा तू घरी येशील तेव्हा हे पुस्तक मी माझं वाचून झालेलं असेल. मग हे इथे ॲक्युरेट बसतं, म्हणून ऑप्शन नंबर 2 ॲक्युरेट आन्सर आहे. आता बघा, फिनिश इथे येऊ शकेल का? नाही मित्रांनो. बघा, मस्ट हॅव जेव्हा जेव्हा वापरलं त्या मस्ट हॅव नंतर V3 असतो. काय असतो? V3 असतो. नुसतं मस्ट असेल तर त्याच्यासमोर V1 असणार आणि मस्ट हॅव असेल तर V3 असणार. ओके, पाचशे रचनाच नाही म्हणून फिनिश नाहीये, चुकलं इथे. ओके, मग ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. चला पुढे बघा, करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. करेक्टली स्पेल टाकायचे. द शॉपकीपर डॅश डॅश द कस्टमर बाय रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह आयटम. बघा, प्लेकेटेड प्लेकेटेड प्लेकेटेड. चला बघा, द शॉपकीपर दुकानदाराने त्यांनी कस्टमरला काय केलंय तर प्लॅकेट केलंय. ओके, कशामुळे? बाय रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह आयटम. म्हणजे दुकानातून त्याने जो डिफेक्टिव्ह आयटम म्हणजे दोष असलेला, खराब असलेला जो आयटम तो घेऊन गेला होता, म्हणजे तर त्या शॉपकीपरने काय केलं, त्याला नवीन आयटम त्याला देऊन टाकला आणि त्याचा जो राग होता तो शांत केला, प्लॅकेट केला. मग या प्लॅकेटसाठी ॲक्युरेट शब्द मित्रांनो ऑप्शन नंबर 3, PLACATE. काय? PLACATE, प्लॅकेट म्हणतात. इथे डी लागलाय, हे फिटू झालं इथे, की नाही. शॉपकीपरने काय केलं, त्याला शांत केलं. ओके, चला पुढे बघा, इनकरेक्टली. क्विबल, क्वाड्स, क्वारंटाईन, क्वेसी. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे क्विबल, क्वाड्स, क्वारंटाईन, क्वेसी. तर याचा ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. हा क्वेसी नावाचा शब्दच नाहीये. ओके,
बघा क्वारंटाईन शब्द तुम्ही खूप प्रमाणामध्ये ऐकलाय. क्वारंटाईन, आता क्वारंटाईन म्हणजेच काय, तर कोरोना काळामध्ये बघितलं होतं की बाबा एखाद्याला वेगळं करून ठेवणं, क्वारंटाईन करून ठेवणं, त्याला आहे की नाही, अलिप्त करणं, त्याला आयसोलेट करणं असं आपण त्याला म्हणतो मग क्वारंटाईन. आणि क्वाड्स काहीतरी एक पदार्थ आहे. ओके, आणि एक क्विबल्स अर्थ तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मला चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये सांगून टाकायचं. ओके, चला आता पॅराजंबल्स आहे. सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. ओके, अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. ABCD ऑप्शन दिले तुम्हाला, याला कोहरंट म्हणजे करेक्ट जोडायचं. तुम्हाला पहिल्यांदा वाचून घ्या, शांतपणे वाचून घ्या नेमकं काय होतं त्याचं, किंवा नेमकं काय सांगायचं त्याच्यामधून, व्यवस्थितपणे वाचून घ्या. फर्स्ट वाचूया. इट वॉज द हायेस्ट रेटेड टॉक शो ऑफ ऑल टाइम अँड फॅमिलियर टू नियरली एनीवन who owned a television set in North America at that time. दुसरं म्हणतो, the queen of all media built a brand that stretched far beyond the television screen. सी म्हणतो, Oprah Winfrey hosted the Oprah Winfrey Show from 1986 to 2011. डी म्हणतो, and as she was busy working toward this otherworldly accomplishment, Oprah relied on a simple habit, journaling. ओके, मग यावरून तुम्हाला काय वाटतं? आता मित्रांनो बघा, इट वॉज द हायेस्ट रेटेड, इथून सुरुवात असू शकेल का? नाही. मध्येच असेल का? नाही. द क्वीन ऑफ ऑल मीडिया बिल्ट ब्रँड, इथून असेल का? नाही. कुणाच्या तरी व्यक्तीचं नाव सांगलंय म्हणजे सी पासून सुरुवात झालेली आहे. मग सी पासून आहे का एखादं? बघा, ए आहे, सी आहे, डी आहे, बी आहे. ऑप्शन नंबर सेकंड म्हणला इथे. ओके, चला आता सिक्वेन्स लावूया. बघा, ऑफ्रा विन्फ्रे होस्टेड द ऑफ्रा विन्फ्रे शो फ्रॉम 1986 आणि 2011. जो ऑफ्रा विन्फ्रेने तो ऑफ्रा विन्फ्रे जो शो होस्ट केलता, म्हणजे त्याचं आपण काय म्हणतो यजमानपद, त्याची होस्टिंग केलेली होती. कधीपासून? 1986 ते 2011 पासून. पुढे बघा, शो दिलाय ना, मग शोशी रिलेटेड शब्द बघा इथे सी ए झाला. कसा होता? तर हायेस्ट रेटेड टॉक शो होता. ओके, आलं इथपर्यंत आलं तुम्हाला? ओके, पुढे बघा आता. अँड फॅमिलियर टू नियरली एनीवन, आणि सर्वांशी फॅमिलियर होता, परिचयाचा शो होता. हु ओन्ड टेलिव्हिजन सेट, ज्यांच्याकडे टेलिव्हिजन सेट होता, टीव्ही होती त्यांच्याकडे, नॉर्थ अमेरिका ॲट दॅट टाइम, त्यावेळेला. ओके, मग सी ए इथपर्यंत आले. नंतर बघा आपल्याकडे बी आहे. बघा, द क्वीन ऑफ ऑल मीडिया बिल्ड ब्रँड. बघा, क्वीन ऑफ ऑल मीडिया बिल्ड ब्रँड, त्या विन्फ्रेनी काय केलं तर ब्रँड तयार केलं होतं, स्टेज फॉर बियॉन्ड टेलिव्हिजन स्क्रीनच्या पलीकडे जाऊन. अँड, आणि मग त्याला जोडून काय आला? अँड आलाय. ओके, मग हे ऑप्शन नंबर डी. आणि पुढे त्याचं दिलंय शी वॉज बिझी वर्किंग होती, आहे की नाही, त्या पद्धतीने. चला पुढे बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. दे वर टू पुअर टू अफोर्ड डॅश टेलिफोन. बघा, दे वर टू पुअर टू अफोर्ड, ते खूप गरीब होते, तर काय डॅश डॅश टेलिफोन. आता मित्रांनो, एखादं सिंग्युलर काउंटेबल नाऊन दिलेलं आहे, तर त्याच्यासमोर तुम्हाला काय वापरायचं? ए किंवा ॲन वापरायचं. ॲन तर माहिती आहे, ए आयनुसार शब्द असेल त्याच्यासमोर ॲन वापरायचं. नॉर्मल असेल तर अ वापरा. आता द येते का बरं इथे सांगा? द स्पेसिफिकसाठी वापरतो. द अर्थ, द सन, द हिमालया, द मून. मग इथे काय द टेलिफोन होईल का? नाही, म्हणजे अ टेलिफोन होईल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, पुढे बघा आता. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न आहे, वाचा. ॲलेक्स सेड, ॲलेक्स म्हणाला, आय विल बी इन लंडन ऑन मंडे. मी मंडेला, सोमवारी लंडनमध्ये असेल, हा म्हणलाय तो. ऑप्शन वाचा व्यवस्थितपणे, काय येतं त्याचं. ॲलेक्स सेड दॅट ही वुड बी इन लंडन ऑन मंडे. सेकंड म्हणतो ॲलेक्स सेज दॅट ही विल बी इन लंडन ऑन मंडे. थर्ड म्हणतो ॲलेक्स सेज दॅट ही इज गोइंग टू बी इन लंडन ऑन मंडे. चौथं म्हणतो ॲलेक्स सेज दॅट ही विल बी गोइंग टू लंडन ऑन मंडे. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 1. कशामुळे आला? आता बघूया आपण त्याचे ऑप्शन कशामुळे आला. पहिला रूल काय म्हणतो बघा. पहिला रूल म्हणतो ऐकणारा असेल समोर, समजा ॲलेक्स सेड टू सॅम, ऐकणारा असेल तर इथे काय येईल? टोल्ड येईल. अलेक्स टोल्ड टू सॅम असेल, सेडचं टोल्ड होईल, सेड टू असेल तर टोल्ड. ऐकणारा असेल बरं का, त्यावेळेला सेचं टेल होईल, सेचं टेल्स होईल. ऐकणारा नसेल इथं कुणाला म्हणाला दिलंय का? नाही, मग सेडचं सेडच राहतं. आणि कंजक्शन, दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट असतं, म्हणजे सगळ्या वाक्यामध्ये दॅट दिलेलं आहे. इथपर्यंत आहे ते बरोबर. ओके, सेडचं सेड, सेचं सेज, सेचं सेज. रूल व्यवस्थित बघून घ्या. अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तिथे फायदा होईल तुम्हाला, गडबड करू नका. ओके, व्यवस्थित हे लिहून घ्या, चार्ट जो दिलेला आहे तो. आणि नंतर महत्त्वाचं काय, जर विल असेल ना, तर विलचं काय होईल तर वूड होतं.
म्हणून इथे बघा विल बीचं काय झालंय, वुड बी झालंय. फ्युचर टेन्सचं कंडिशनल टेन्समध्ये होतं. आता विलचं काय होतं, वुड बी. मग याच्यामध्ये बघा ना, दुसऱ्या याच्यामध्ये आहे का, नाहीये. तिसऱ्या याच्यामध्ये आहे का, नाहीये. चौथ्या याच्यामध्ये आहे का, नाही. पहिल्या याच्यामध्ये आहे. मग अलेक्स सेड दॅट, अलेक्स म्हणाला की ही वुड बी इन लंडन ऑन मंडे, तो मंडेला लंडनमध्ये असू शकेल. ही कशामुळे घेतलंय, कारण अलेक्स म्हणाला, हे डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये तुम्हाला तिसऱ्याला सांगायचं. तो असं म्हणाला की तो गावाला जाईल, सोमवारच्या दिवशी तो गावाला जाईल. मग या अनुषंगाने आयचं इथे ही झालेलं आहे. ओके, चला पुढे बघा. चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. ही वर्क्स व्हेरी हार्ड. फर्स्ट म्हणतो डज ही, दुसरा म्हणतो शुडंट ही, तिसरा म्हणतो डिडंट ही, चौथा म्हणतो डझंट ही. सांगा ॲक्युरेट आन्सर काय. क्वेश्चन टॅग विचारत आहे जास्त प्रमाणामध्ये. तर याचा ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 डझंट ही. काय, डझंट ही आहे. ओके, आता कशामुळे बघा, क्वेश्चन टॅगचा रूल काय म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी आपल्याकडे ॲम इज आर वॉज वेअर कॅन कुड शाल शुड विल वुड मे मस्ट माईट डू डज डीड हॅव एज हॅड. कुठलाही मॉडल ऑक्झिलरी आला तर त्याचं निगेशन करत असताना शुडचं शुडंट होईल, कॅनचं कॅन्ट होईल, कुडचं कुडंट होईल, शालचं शँट होईल, विलचं वोंट होईल, ठीक आहे ना, इजचं इजंट होईल, आरचं आरंट होईल, वॉचचं वॉजंट होईल, एटसेट्रा. इथे मॉडल ऑक्झिलरी नाहीये. वर्कला यस लागले. सिंपल प्रेझेंटची रचना आहे. सिंपल प्रेझेंटचा रूल म्हणतो की सिंपल प्रेझेंटचं क्वेश्चन टॅग करत असताना ही शीट असेल तर त्याचं डज होतं, आणि आय व्ही दे प्लुरल असेल तर डू होतं त्याचं. मग इथे बघा मॉडल ऑक्झिलरी नाहीये, म्हणजे उरलाय डज. डजचं काय होईल, डझंट होईल, आणि ही जशाला तसं. ओके नाही, चला पुढे बघा. आता करेक्ट पॅसिव्ह वॉइस होता. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. व्यवस्थित वाचा. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. पॅसिव्ह वॉइस करायचा तुम्हाला. बघा काय येतं, द असाइनमेंट हॅव नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी, द असाइनमेंट वर नॉट बीइंग कम्प्लिटेड बाय मी, द असाइनमेंट वर नॉट कम्प्लिटेड बाय मी. चौथं, द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय. ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर 4. कसं आलं बघा. आता ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह करत असताना फॉर्म्युलेत व्यवस्थित लक्षात घ्या. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय होतं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग याचं काय होईल, तर ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V3 प्लस बाय सी. आता बघा सब्जेक्ट काय झाला आय, फर्ब काय झाला कम्प्लिटेड, ऑब्जेक्ट काय झाला असाइनमेंट. मग याचं कसं येईल बघा, इथे अंडरलाईन करतो बघा मी. असाइनमेंट हा झाला ऑब्जेक्ट, या फॉर्म्युल्यामध्ये ऑब्जेक्ट घेतला द असाइनमेंट. नंतर हॅडचं काय होईल म्हणलं मी, हॅड बीन होईल. मग आलं कुठलं वाक्य बघा, चौथं आलं का, हॅड नॉट. निगेटिव्ह असेल निगेटिव्ह. ऑब्जेक्ट द असाइनमेंट हॅड नॉट बीन. नंतर काय घ्यायचं आहे, फर्बचा V3 कम्प्लीट आहे, कम्प्लीट फर्ब. कम्प्लीटचं काय झालं, कम्प्लिटेड आलं याच्यामध्ये, कम्प्लिटेड V3. नंतर पॅसिव्ह करत असताना बाय, बायचा अर्थ होतो कडून, मग बाय, आणि आयचं कन्वर्जन काय होतं मी. मग इथे बसले चौथ्या याच्यामध्ये, ठीक आहे नाही. पहिलं वाक्य काय म्हणतं बघा, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. मी असाइनमेंट पूर्ण केलेली नव्हती. आणि हे काय म्हणते, असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड. असाइनमेंट पूर्ण करण्यात आलेली नव्हती. कुणाकडून, माझ्याकडून. कळालं दोन्हीमधला फरक. इकडे सांगतो कर्ता म्हणतो मी केलेलं आहे, आणि हे काय म्हणतो कर्मामार्फत करण्यात आलेली आहे. या प्रकारचं कन्वर्जन लक्षात ठेवा. आयचं काय होतंय मी, झालं नाही ते आयचं मी, त्या पद्धतीने. हिचं काय होतं हिम, शीचं हर, यूचं यू, इटचं इट, देचं देम, वीचं अस. ओके, चला पुढे बघा. कलेक्ट द वर्ड. मित्रांनो बघा, रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन टू मेक द सेंटेन्स कोहरंट. वर्ड रिप्लेस करायचा तुम्हाला. ओके, आता बघा इथे आहे इफ आय एम यू. इथे आय एम यू जो आहे ना, तिथे वर्ड रिप्लेस करायचा. वाच व्यवस्थित. इफ आय एम यू आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स. काय वाटतं इथे, तर मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर 1. कशामुळे, आता इफचा अर्थ होतो अट सांग. जर तर आपण अट सांगतो ना, असं झालं तर तसं होईल, जर असं झालं तर तसं होईल, अट. मग ज्या वेळेला हे अट सांगायची असेल तुम्हाला, त्यावेळेला वर वापरायचं आय नंतर. ओके, आय नंतर वॉज येतो तुम्हाला माहिती आहे, परंतु अट सांगत असताना वर वापरायचं असतं ते WERE. ओके, वर म्हणायचं, त्याला विअर नाही, वर म्हणायचं. इफ आय वर यू, जर मी तुमच्या जागी असतो तर. मी सिनियरशी बोलत असताना काळजी घेतलेली असते, केअरफुल असलो असतो. ओके, मग कळाला रूल. अट सांगायची असेल तर आय नंतर वर येतं, म्हणून इथे वर असणार. ओके, चला मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, 30 दिवसाचा कोर्स आहे, त्याची फीस आहे 999. आपला इंग्लिश वोकॅब्युलरी कोर्स आहे, इंग्लिश ग्रामरचा सुद्धा कोर्स आहे. जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. ओके, किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपद्वारे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.